प्रारंभी विनंती करू गणपती विद्यादया सागरा अज्ञानत्व हरुणि बुद्धिमती दे आराध्य मोरेश्वरा चिंता क्लेश दुःख दारिद्र्य देशांतरा पाठवी हे रंभा गणनायका गजमुखा भक्तांबोतोषवी आता हृदय हे आपुले सौपारुणी यावले वरी वै सौपावले श्री गुरूंचे संपाद्य ज्ञानंच विदाय भक्ति विलोकित्वेन समाधिराज वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुन्दं महिम्न पारं ते परमविदुषो यद्य सदृशी स्तुतिर्ब्रह्मादीनामपि तदवसन्नास्त्वयि गिरः अथा वाच सर्वे सुमतिपरिणामावधिगृह्णन् ममापीश स्तोत्रे हरनिरपवादपरिकरः श्री गुरुचरण सरोज रज निज मनु मुकुरु सुधार बरनौ रघुबर बिमल जसो जोदायक कुपल चारी बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार बल बुद्धि विद्या देहु मोहि हरहु कलेश विकार विकार जय 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 हनुमान गोसाई कृपा करो गुरु देवराई जो पाठ
परपीडा अनेक नाही जोडा तुझा यासी सत्य तोची धर्म असत्य ते कर्म आणि काही वर्म नाही तुझी प्रस्तुत प्राप्त सली चिंतन रूपी सेवेकरिता उपस्थित केलेला अभंग गायलेला अभंग वर्णन केलेला अभंग या विश्वाला ज्या साधून शांती दिली या विश्वाला ज्या संतानं वैराग्य दिलं देहूचे सुप्रसिद्ध संत म्हणून ज्या संताची ओळख निर्माण झाली पंचम वेद निर्माती जगद्गुरु श्री तुकाराम महाराज साहित्य सोन्याच्या खाणीतून शब्दरत्नाची निर्मिती ज्या साधून केली विवेकशील वृत्ती वैराग्य संपन्न जीवन आणि भक्तीचा परमोच्च बिंदू बेस थोडा कमी करा बोलताना इथला विवेकशील वृत्ती आणि वैराग्य संपन्न जीवन अर्थात देव मान्य संत संत मान्य संत आणि जगत मान्य संत जगद्गुरु श्री तुकाराम महाराज यांचा हा 5 चरणाचा अभंग आहे. कोण तुकाराम महाराज असा जर एखाद्या जवळाला या गावातल्या व्यक्तीला प्रश्न पडलाच मला वाटतं पडणार तर नाहीच पण जरीही पडला तरी एका वाक्यात मला बोलता येईल कोण तुकाराम महाराज. अरे दुपारच्या वेळेला ज्या व्यक्तीनं श्री तुकाराम महाराजांना काठीनं मारलं दुपारच्या वेळेला ज्या व्यक्तीनं काठीनं मारलं संध्याकाळी त्याच व्यक्तीच्या घरी जाऊन त्याच्या पाया पडून त्याला कीर्तनामध्ये आणून उभं केलं आणि त्या व्यक्तीच्या गळ्यात ज्या साधूनं टाळ दिला त्या साधूचं नाव जगद्गुरु तुकाराम महाराज आहे. कोण तुकाराम महाराज आहे? कोण तुकाराम महाराज आहे? 1 नाही 2 नाही 3 नाही तब्बल 13 दिवस दगडासहित गाथा ज्या महापुरुषाने इंद्रायणीच्या डोहावरती तारण्याची क्रांती केली ना ती श्री तुकाराम महाराज आहे. आपल्या एकुलत्या 1 लेकीच्या हट्टापोटी दगडाच्या नंदीतून दूध काढण्याची क्रांती या विश्वामध्ये कुठल्या संताने केली असेल तर त्या संताचं नाव जगद्गुरु तुकाराम महाराज आहे. आणि आजच्या अभंगामध्ये तुकोबर आहे तुम्हाला आणि मला अत्यंत सोपी परिभाषा ती म्हणजे पापाची आणि पुण्याची व्याख्या शिकवतायत. विठला विठला या अभंगावरती विश्लेषण करण्याच्या अगोदर अल्पसा परिहार द्यायचा. आवाज कळतोय का माझा? आवाज समजतोय? पण आवाज येतो नव्हे डोंबल्यासारखा होतोय आवाज कारण डोम आहे इथे त्यामुळे थोडंसं होणारच आहे. फक्त थोडंसं लक्ष द्या. रिपीट कमी केला तरी चालेल पूर्ण 0 केला तरी चालेल बोलताना काहीच अडचण नाही फक्त गाताने ते चला. गेली 62 वर्षापासून वैराग्यमूर्ती आपल्या या परिसराचा आणि या उभ्या महाराष्ट्राचं आराध्य दैवत तपोनिधी काशीगिरीजी महाराजांच्या पुण्यस्मरणाच्या या पवित्र औचित्य साधून आपल्या समस्त गावकरी जवळाला या गावामध्ये या साधूंच्या बद्दल असणारी अंतःकरणातली प्रेमभावना अंतःकरणातली एक या साधूविषयी असणारी निष्ठा आपण या ठिकाणी प्रतिपादित करण्याचा प्रयत्न गेली 62 वर्षापासून करतोय. 62 वर्षापासून समस्त गावकरी एका साधूच्या पुण्यस्मरणाचा हा त्या ठिकाणी अत्यंत भव्य उत्साहामध्ये नवरात्र आणि त्या दोनही पर्वणीचं त्या ठिकाणी औचित्य साधून हा उपक्रम त्या ठिकाणी होतोय हा कार्यक्रम होतोय. त्यामध्ये आज समस्त गावकऱ्यांच्या वतीनं माझ्यापर्यंत मिळालेली मला ही कीर्तनरूपी सेवा आपल्या या सप्ताहाकरता श्री गुरु तपोनिधी काशीगिरीजी महाराजांची कृपा तर आहेच त्याचबरोबर श्री संत आपल्या सर्वांचं दुसरं श्रद्धास्थान संत भीमसिंह महाराज यांच्याही आशीर्वादाने आणि समस्त गावकरी जवळाला यांच्या सहकार्यानं अखंड हरिनाम सप्ताह या ठिकाणी संपन्न होतोय. हरिभक्तीपरायण गुरुवर्य शांतीब्रह्म महादेवजी महाराज साखरवाडीकर महाराजांचे आशीर्वाद आपल्या या सप्ताहाला आहे. थोर संतांच्या कृपा छत्रछायेनं त्या ठिकाणी आपण हा सप्ताह करतोय. हरिभक्तीपरायण आदरणीय वंदनीय शिवचरित्रकार माऊलीजी महाराज कोठोडे जवळाला पूज्य महाराजांच्या मार्गदर्शनाखाली म्हणा त्यांच्या प्रेरणेनं म्हणा या ठिकाणी हा उत्सव अत्यंत भव्य स्वरूपाला त्या ठिकाणी प्राप्त होतोय. आपल्या समस्त गावकऱ्यांचं दर्शनाचा योग खऱ्या अर्थानं महाराजांच्या वतीनं माझ्या पदरात पडला. आपल्या सर्वांना प्रेमपूर्वक वंदना करतो. विठ्ठल विठ्ठल. गाणारी वाजवणारी मंडळी अत्यंत सुज्ञ आहेत. अत्यंत महाराष्ट्रामध्ये ज्यांचं संगीत क्षेत्रामध्ये फार उज्ज्वल असं नाव आहे अशी सगळी दिग्गज कलाकार या ठिकाणी उपलब्ध आहेत. त्यामध्ये ज्यांच्या मुखातून आपण गोड अशी चाल ऐकली. हरिभक्तीपरायण गोड गळ्याचे गायक आणि एकाच वेळेला 4-4 चाली म्हणणारे आमचे किशोर महाराज आहेत. किशोर महाराजालाही माझं वंदन करतो. गोड त्या ठिकाणी आवाज वय कमी पण फार गायन गोड आहे. किशोर महाराजालाही माझं वंदन करतो. त्यांच्या समवेत ज्यांनी चाल गायली हरिभक्तीपरायण गोड गळ्याचे गायक आमचे हरिभक्तीपरायण गोपाळे महाराज त्यांनाही माझं मनापासून वंदन. त्यांचाही गोड आवाज आहे.
मृदंगावरती साथ करण्याकरिता महाराष्ट्रातील नामवंत मृदंगवादक, आपल्या गावाचं वैभव, आपल्या जिल्ह्याचं वैभव, आमचे परममित्र हरिभक्तीप्राय मृदंग अलंकार आप्पासाहेबजी महाराज कोठुडे, त्यांना देखील मनापासून वंदन करतो. ते सुद्धा या ठिकाणी वाजवण्याकरता त्याचबरोबर आमचे परममित्र दुसरे त्या ठिकाणी आमच्या संभाजीनगर जिल्ह्याचं वैभव आमचे विठ्ठलदादा गुंजा, ते सुद्धा त्या ठिकाणी वाजवण्याकरता त्यांनाही मनापासून वंदना करतो. सगळी ही भीमसिंह महाराज वारकरी शिक्षण संस्थेतील सर्व साधक वृंद, महाराजांच्या संस्थेतील सर्व साधक वृंद या ठिकाणी आज आपल्या खऱ्या अर्थानं आपल्या कीर्तन साथी करता उपलब्ध आहेत. त्यांच्याही चरणारविंदी वंदन करतो. कॅमेरा आहे, काय नाव म्हणजे चॅनलचं आपलं, राजा पंढरीचा ही चॅनल आहे लातूरकडे, राजा पंढरीचा चॅनल, त्यांनाही मनापासून वंदना करतो. विनेकरी गावातलेच आहे का? हां वा, तुम्हालाही वंदन. हा म्हणजे फेटा बिटा धोतर बी तर आपलं तुकाराम महाराजसारखा पोशाख आहे अगदी. आता हल्ली आता ट्राउझरवर सुद्धा विना घ्यायची परंपरा निर्माण झाली. असू त्या काय अडचण नाही, आपण गोड विना घेतला आहे. विनेकरांना सुद्धा धन्यवाद देतो. प्रामुख्याने इथं एवढ्या डोममध्ये सुद्धा आणि एवढ्या वातावरणामध्ये सिस्टम लावणं थोडंसं किचकट काम आहे, पण तेवढ्याच ऑपरेटिंगला त्या ठिकाणी मला वाटतं आपल्याकरता 100पैकी 101 मार्क द्यायला पाहिजे, एवढी गोड सिस्टम लावला दादाने. हां, 1 मार्क शिल्लक माझ्याकडून, एकदम अपटूडेट सिस्टम लागला. त्यांनाही माझं मनापासून वंदन. अधिक वेळ मी त्या ठिकाणी परिहारामध्ये न घालता आपल्या सर्वांचं त्या ठिकाणी श्रद्धास्थान पूज्य काशीगिरी बाबांच्या चरणारविंदी ही सेवा आपल्या संकल्पित वेळेमध्ये पाहण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. आपल्या समस्त भक्तिमती माता भगिनी, पुरुष वर्ग, नवतरुण बांधव, आपल्या सर्वांनाही प्रेमपूर्वक वंदना करतो. विनंती एकच आहे, कीर्तनामध्ये मध्ये मध्ये भजन होईल, कोणी टाळी वाजू नका. मध्ये मध्ये भजन होईल, कोणी म्हणूसुद्धा नका म्हणू, काही अडचण नाही. नाही, खरंच अडचण नाही, पण माझी विनंती प्रामाणिकपणे कृपया मी जे बोलण्याचा प्रयत्न करतोय, ही जे गाण्याचा प्रयत्न करतायत, ही वाजवायचा जे प्रयत्न करतायत ना, कृपया सर्वांकडे आपलं त्या ठिकाणी लक्ष असू द्या, आपलं कान त्या ठिकाणी आमच्याकडे असू द्या, मन आमच्या कीर्तन मंडपामध्ये असू द्या. म्हणजे मी बोललेलं कृपया आपल्या अंतःकरणामध्ये पोहोचवण्याचा किमान 1 तासामध्ये मी प्रयत्न करणार आहे. फक्त आपल्या सर्वांगाचे कान माझ्याकडे मला अपेक्षित आहे, एवढीच आपल्या सगळ्यांना विनंती करतो. आणि या अभंगाकडे येण्याचा मी प्रयत्न करतो. अगदी कमी वेळामध्ये अभंगाच्या भूमिका पाहण्याचा प्रयत्न करूयात. विठ्ठला विठ्ठला. अभंग श्री महाराजांचा तुकोबरायांचा आहे, आणि तुकोबराय तुम्हाला आणि मला पापाची आणि पुण्याची व्याख्या सांगतायत. पापाची आणि पुण्याची व्याख्या शिकवतायत. कशाला म्हणायचंय पाप आणि कशाला म्हणायचंय पुण्य. महाराज, ओ तुकोबराय, आम्हाला पाप आणि पुण्य कळत नाही का? अहो, जगाच्या पाठीवर एकदा की मला वाटतं त्या आईच्या लेकराला चालता यायला लागलं, बोलता यायला लागलं, कळायला लागलं की ती लहानपणापासून एक आई आपल्या लेकराला शिकवते, बाळा असं करू नको, असं केल्याने काय होईल तर पाप होईल, असं कर पुण्य लागेल. मला वाटतं लहानपणापासून आमच्या आईनं आम्हाला पाप आणि पुण्य शिकवलेलं आहे. मग तरी सुद्धा संत का बोलतायत पापाची आणि पुण्याची व्याख्या आम्हाला का सांगतायत? एक व्याख्या मला करता येईल. या विश्वाच्या संबंधानं साधू सुद्धा आमचे मायबापच आहे, आणि साधूला सुद्धा आम्ही चुकू नये, आम्ही वाम मार्गाने जाऊ नये ही तळमळ असल्या कारणानं साधू माय पापाचं अंतःकरण करतायत. आणि तुम्हाला आणि मला त्या ठिकाणी चांगलं काय आणि वाईट काय ही व्याख्या सांगताना त्या ठिकाणी आम्हाला दिसत आहेत. अनेक अभंग रचना आम्हाला पाहता येतील. आजचा अभंग जरी आपला पाठ नसेल तरी सुद्धा अत्यंत सोपी परिभाषा अभंगाची आहे. शब्द जर मी वाचले तर त्या ठिकाणी बोललो तर तुमच्या लगेच अर्थ कळेल. संत म्हणतायत पाप कशाला म्हणावं आणि पुण्य कशाला म्हणावं. पुण्य परोपकार, परोपकार पुण्य. आपल्या हातामध्ये जर ईश्वरानं सामर्थ्य दिलं असेल आणि त्या सामर्थ्याचा उपयोग, हेमिंग कमी करा, त्या सामर्थ्याचा उपयोग आपण जर दुसऱ्यांना मदत करण्याकरता करत असूया, जर परोपकार करण्याकरता करत असूया, तर हाच परोपकार आमच्या आयुष्यामध्ये जवळालेकर पुण्य प्राप्त करून देणार आहे. वेगळं पुण्य कमवण्याची आम्हाला गरज नाही. पुण्य परोपकार, परोपकार करणं म्हणजेच पुण्य आहे. पुण्य जर कमवायचं असेल तर जगामध्ये आम्हाला परोपकार करावं लागेल. मग पाप कशाने होईल? महाराजांनी पुढची व्याख्या केली. पाप ते परपीडा, परपीडा ते पाप. दुसऱ्यांचं वाईट झालं पाहिजे, दुसऱ्यांचं नुकसान झालं पाहिजे, दुसऱ्यांना त्रास झाला पाहिजे, हे जर आम्हाला वाटत असेल आणि आम्ही जर त्याच्याकरता प्रयत्न करत असूया तर याच्यापेक्षा मोठं जगात पाप असू शकत नाही. पाप ते परपीडा, परपीडा ते पाप म्हणजे दुसऱ्यांचं वाईट करणं. म्हणजे माझं बोलणं कळतंय ताई, माझं बोलणं कळतंय माय का? भाषा वेगळी समजते. जिल्हा पलटून आलो मी तिकडून, थोडा भाषा समजते ना माझी 100%. ओके, मग काय अडचण नाही. म्हणजे भाषेचा प्रभाव असतो, प्रत्येक जिल्ह्यामध्ये गेल्यानंतर वेगवेगळी भाषा आहे म्हणून विचारलेलं बरं, नाही तर व्हायचा गोळ. कृपया तुम्हाला माझी परत विनंती, माझ्या बोलण्याकडे कृपया लक्ष असू द्या.
लक्ष असेल तर माझं बोलणं कळेल, नाही तर बोलणं डोक्यावरून जाईल. कुठून जाईल? आणि डोक्यावरून जातं ना मग बोलणं. मग लोक सकाळी चर्चा करतील गावातली मंडळी, तुम्ही परत म्हणसाल आमच्या आप्पा महाराजाला, महाराज काय तुम्ही खंडगळे महाराजांना तुम्ही सगळ्या गावकऱ्यांनी निमंत्रण दिलं, आम्ही तुम्ही त्यांना बोलावलं, पण ते त्यांचं कीर्तन कळलंच नाही हो, असं तुम्ही म्हणसाल ना. म्हणू शकता, पण कधी लक्ष नसेल तेव्हा. आमचे पांडुरंग महाराज गोड विनोदाला सांगतात, ते म्हणे जर आपलं लक्ष नसेल तर मग बोलणं कळत नाही, आपण काही अर्थ घेतो. एक नातू त्याच्या आजीला म्हणला होता, म्हणे आजी तुला माहिती का आपल्यावर काय घटना घडली? ती म्हणे काय झालं भाऊ? म्हणे अगं आपल्या गावातल्या पाटलाची बायको कोमात गेली म्हणतात म्हणे. आता कोमात म्हणजे कुठे गेली? हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झाली ना. आपल्या गावातली पाटलाची बायको कोमात गेली. म्हातारी कशी म्हणती, भाऊ त्यांचं काय पाहिजे, तिलाही श्रीमंत लोक येते कुठं जातील. आता कोमात जाणं म्हणजे श्रीमंत कुठं जायचे? मला वाटतं नातू सांगतोय काय आणि म्हातारी ऐकते काय, कृपया मी सांगतोय काय तुम्ही ऐकताय का, असं होऊ देऊ नका. प्रामाणिकपणे माझी विनंती, थोडंसं लक्ष देऊ नका, थोडंसं अगदी कमी वेळामध्ये. मी तुम्हाला 11च्या पुढे 1 मिनिटं घेऊ देत नाही, फक्त अगदी 11 वाजेपर्यंत. संतांनी वर्णन केलं, बाबा दुसऱ्यांचं वाईट झालं पाहिजे. जर ही वाटत असेल तर जगामध्ये याच्यापेक्षा मोठं पाप नाही, असूच शकत नाही. आम्ही ज्या क्षेत्रामध्ये काम करतोय त्या क्षेत्रामध्ये प्रामाणिक जगणं, सत्यत्वानं जगणं, तोच धर्म ठरणार आहे. सत्य तोची धर्म. आणि चुकीचं वागणं, याची टोपी त्याच्या डोक्यात, त्याची टोपी याच्या डोक्यात, याची टोपी त्याच्या डोक्यात, सगळ्याच्या टोप्या आपल्या डोक्यात, असं जर आपण करत असूया तर याच्यापेक्षा अकर्म असू शकत नाही, खोटं असू शकत नाही. आणि जर खोटं जगत असेल तर हे सगळं कर्म एक दिवस खात्यामध्ये पडणार आहे. एकदा की कर्म खात्यात पडलं रे पडलं की जशास तसं ते कर्म भोगण्याकरता आम्हाला आमच्या घराचं दार वाजवणार आहे. आणि एकदा की कर्मानं घराचं दार वाजवलं रे की मग तिथे कुणालाही कुणाचाही वशिला चालत नाही. आमच्याकडे कुठलं पद आहे जवळ कर, आमच्याकडे कुठली प्रतिष्ठा आहे, अजिबात आमचं कर्म कधी पद आणि प्रतिष्ठा पाहत नाही. जे आम्ही आज केलेलं, आपल्याकडे म्हणी फार गोड तयार झाल्या, जैसी करणी वैसी भरणी, जो बोगे वो पाओगे. आमच्या कबीरदासजींनी एक अभंगच लिहिला, ते म्हणतात, पेड़ बोया बबूल का, पेड़ बोया बबूल का आम कहा से आए. म्हणले बाबळीचं झाड लावलं जवळच्या गावातल्या लोकांनी, जवळलेकरांनी. 2 वर्षापर्यंत पाणी घातलं, कशाला कशाला, बाबळी झाडाला. आणि 2 वर्षानंतर झाडाखाली जाऊन बसलो, वाट पाहतोय, आंबा कधी येतो, आंबा कधी येतो, आंबा कधी येतो, आंबा कधी. कशाला? जवळाली कशाला, बाबळी झाडाला. आंबा येण्याची अपेक्षा करणंच मुळात चुकीची आहे. अरे जर झाड चुकीचं लावलं असेल तर आंबा येण्याची अपेक्षा करता कशाला? फळाची अपेक्षा चुकीची आहे. मला वाटतं जर बाबू लावली तर बाबळीला काटेची. बरोबर आहे का? जे पेरतोय ते उद्या उगवणार आहे. कर्म जे करतोय ते आज भरावं लागणार. मी एक वाक्य पुढे बोलेल, असत्य ते कर्म, जे आम्ही चुकीचं करतोय, खोटं नाटक करतोय, ते सगळं आमच्या खात्यामध्ये पडणार आहे. एकदा की पडलं रे पडलं, जशास तसं भोगावं लागणार आहे, शंका नाही. आमचे वाडवडील जुने कीर्तनकार फार गोड म्हणायचे, माणसानं जगामध्ये कुणालाच घाबरू नये, कुणालाच घाबरायचं नाही. मी एक वाक्य बोलू का पुढे? आता माझ्या पाठीमागे बजरंग बली आहे, तिकडे काशीगिरी बाबा बसलेले आहे. तुम्ही मंदिरातल्या देवाला नाही घाबरलात तरी चालेल, जवळारीकर, मंदिरातल्या देवाला नाही घाबरलात तरीही चालेल. पुढे वाक्य मी रिपीट करतो, आमच्या मंदिरातल्या देवाला नाही घाबरलात तरीही चालेल, आमच्या घरातल्या बाप रूपी देवाला नाही घाबरलात तरीही चालेल. पण मला वाटतं प्रत्येकाने एका गोष्टीला घाबरलं पाहिजे. अरे एक बार तुम भगवान से मत डरो, एक बार तुम अपने बाप से मत डरो, लेकिन अपने पाप से डरो, क्योंकि बाप एक बार माफ कर सकता है, लेकिन हमने किया हुआ पाप हमें कभी माफ नहीं करता, कधीच नाही करत. आम्ही केलेलं पाप जगाच्या पाठीवर आम्हाला कधी माफ करत नाही. म्हणून माणसाने पापाला घाबरलं पाहिजे. वा असत्य ते कर्म, असत्य रूपी कर्म आमच्या खात्यामध्ये पडणार आहे. संतांचे पुढचे शब्द महत्वाचे, गती तेची मुखी नामाचे स्मरण. ज्यानं देवाचं स्मरण केलं, महाराज तुमचं गाव हीच आहे का? कोणतं गाव? महाराजचं काय पाहिजे? अशोकजी बाबा. बाबा गोड संतांची शब्द आहेत अशोक बाबा. संत वर्णन करतात, ज्यानं देवाचं कधीतरी स्मरण केलंय, देवाचं कधीतरी स्मरण केलंय, त्याची एक दिवस सद्गती होणार आहे. गती तेची मुखी नामाचे स्मरण, नामाचे स्मरण, त्याची गती चांगली. कुणाची सद्गती होणार आहे? ज्यानं कधीतरी देवाचं स्मरण केलेलं आहे त्याची होणार आहे. ज्यानं कधी देवाचं स्मरण केलं नाही त्याची सद्गती कधी होणार? त्याची संतांनी वर्णन केलं, अधोगती जाण विन्मुखता. जो देवाच्या नावापासून विन्मुख राहिला, ज्यानं कधी देवाचं नाव घेतलंच नाही, त्याची एक दिवस अधोगती होणार आहे. मग त्याला सद्गती मिळण्याकरता तुम्ही तो मेल्यानंतर तोंडामध्ये तुळशीचं पान टाका,
नाही तर चंदनाचं टाका, नाही तर आणखी कशाचं टाका, काही फायदा होईल का? काही फायदा होईल का? तुम्ही गावातलेच ना, तुमच्या गावामध्ये एखादा माणूस मेला का तोंडामध्ये तुळशीचं पान टाकतात का? समजा एखादा माणूस गेला बा माय, तर तुळशीचं पान तोडून असं टाकतात ना तोंडामध्ये. हां, प्रामाणिकपणे माझी विनंती तुम्हाला, ज्यानं कधीही देवाचं नाव घेतलं नाही, मी हे आवाजामुळे हळू बोलतोय, तुम्हाला आवाज कळतोय ना माझा? हा, नाही तर मोठ्याने बोलू शकतो मी, पण आवाज घुमवू लागला, हळू बोलतोय, तुम्ही कृपया लक्ष द्या. ज्यानं कधीही देवाचं नाव घेतलं नाही, कृपया त्याच्या तोंडामध्ये तुळशीचं पान टाकून फायदा होत नाही. आणि टाकण्याचा आम्ही प्रयत्नसुद्धा करायचा, कारण फायदा होणारच नाही. मी तर प्रामाणिकपणे तुम्हाला एक वाक्य बोलेन, समजा ज्याला आयुष्यभर तुळस आवडली नाही, आयुष्यभर ज्याला तुळस आवडली नाही, त्याच्या तोंडात तुळस टाकून फायदा आहे का? काय? आता ज्यांना आयुष्यभर तुळस आवडली नाही, ज्याला आयुष्यभर कोंबड्याच आवडल्या, ज्यांना आयुष्यभर नुसतं कोंबडा फाडायचाच कार्यक्रम केला गोपाळ महाराज, आता ज्यांना आयुष्यभर कोंबड्या फाडायचा कार्यक्रम केला, त्याच्या तोंडात तुळशी पान टाकून फायदा आहे का? मी तर विनंती करतो, तुम्ही एक काम करा, जरी एखादा पाहुणा तुमचा असा असेल, तो गेला तर येता येता तुळस घेऊन ना घेऊ, तुम्ही कोंबडीचा पग घेऊन या. हा ना, आमचे वाडवडील विनोदाने सांगायचे, ते म्हणायचे बाबा त्याला सद्गती भेटल, जर तुळशीचं पान घातलं तर ते कदाचित आम्हाला श्राप देऊ शकते. तू का म्हणे हां, म्हणजे पितृ आम्हाला ते प्रमाणे आमच्याकडे जर समजा आपण त्याला तुळशीचं पान द्यायच्या ऐवजी जर कोंबडीचं पग दिलं तर तू का म्हणे पितृ आशीर्वाद देते. हां, इथं नाही लावायचं ते आपल्याला, पण ते देऊ शकतं, असं होऊ शकतं. मला वाटतं ज्याला जे लागतं ते दिलं पाहिजे बा. म्हणून माझी विनंती आहे, संतांचे शब्द महत्वाचे आहेत बा, संतांचे शब्द फार महत्वाचे आहे. साधूंनी टिपले भावना. साधू म्हणतात बाबा, ज्यानं कधीही देवाचं स्मरण केलं नाही, त्याच्या तोंडामध्ये तुळशीचं पान टाकून फायदा नाही, त्याची अधोगती ठरलेली आहे. अधोगती जाण विन्मुखता. संतांचे पुढचे शब्द महत्वाचे आहे. संतांचा संग तोची स्वर्गवास. ज्यानं संतांचा संग केला त्याला स्वर्गवासाचा आनंद आहे, आणि ज्यानं लोकांना चुकीचा उपदेश केला त्याला नरकाचे दरवाजे आहेत. संतांचा संग ज्यानं केला त्याला स्वर्गवास आहे. आम्ही सगळे भाग्यवान पिढी आहोत, जवळाला आम्ही भाग्यवान माणसं आहोत. आमच्या गावामध्ये साधू आहे, आमच्या गावाला त्या ठिकाणी साधू दर्शन देण्याकरता उपलब्ध आहे. ज्या साधूनं फार तपश्चर्येनं जीवन त्या ठिकाणी, या तपश्चर्येनं जीवनामध्ये सामर्थ्य निर्माण केलं, की म्हणून तपश्चर्येचं त्या ठिकाणी जीवन ज्या साधूचं होतं, असा साधू म्हणजे आपल्या त्या ठिकाणी काशीगिरी महाराजांची समाधीच आपल्या गावामध्ये. मला वाटतं आपण साधूच्या संगतीतच राहणारी माणसं आहोत. म्हणून संतांची संगती ज्यानं केली त्याला स्वर्गवास, आणि ज्यानं लोकांना चुकीचा उपदेश केला त्याला नरकाचे दरवाजे उघडे. तुकोबराय म्हणतात, तुका म्हणे उघडे आहे ही तगात, इथं हीच सुद्धा उघडा आहे आणि इथे घात सुद्धा उघडा आहे. ज्याला जे वाटतं त्यानं ते करा. फक्त एक लक्षात ठेवा, एक लक्षात ठेवा, परोपकार कराल तर पुण्य होणार आहे, परोपकार कराल तर पुण्य होणार आहे, दुसऱ्याचं वाईट कराल तर पाप होणार आहे, सत्यत्वानं वागाल तर धर्म. लाईट जाती येते जाती येते जाती येते म्हणून त्यानं पत्र लिहिलं आमच्या MSCB मध्ये असतात ना लाईनमनला त्यानं पत्र लिहिलं. आमच्या गावातल्या माणसं सत्य घडलेली घटना, त्यानं पत्रामध्ये भावना टिपल्या. म्हणे तुम्ही दिलेली लाईट नावाची मुलगी माझ्याकडे व्यवस्थित नांदत नाही, मला नकोय म्हणले. मी आजपासून तिला अजिबात माझ्या घरामध्ये थरा लागू देणार नाही. त्यानं काढलं मीटर, किशोर महाराज काढलं मीटर, दिलं फेकून, दिलं फेकून. नको म्हणले मला मीटर तुमचं, लाईट पण नको म्हणले. काय म्हणले, कधी येतील कधी जाते. आता ते पत्र तसंच तिकडे MSCB मध्ये गेलं. लाईनमॅनच्या हातामध्ये पत्र पडलं. यांना भावला टिपल्या होत्या की तुमची लाईट नावाची मुलगी माझ्याकडे व्यवस्थित नांदत नाही, मला ती नको आहे. आता तिकून त्यांनी भावना टिपल्या. ज्या अर्थी आता ही मुलगी त्यांची मुलगी म्हणली म्हणजे ते कोण झाले ना, त्यांनी हा सासरे झाले. आता हे कोण झाले मग, जावई. मग त्यांनी यांना उलटं पत्र लिहिलं. म्हणे जावई बापू, आमची मोठी लाईट नावाची मुलगी असं चुकीचं वागेल, कधी येईल कधी जाईल, कधी येईल कधी जाईल असं आम्हाला वाटलं नव्हतं म्हणले. पण काळजी करू नका, आम्ही तुम्हाला क्षमा मागतो म्हणले. आमची मोठी लाईट नावाची मुलगी कधी येईल कधी जाईल, कधी येईल कधी जाईल, कधी येईल कधी जाईल असं ती वागेल असं मलाही वाटलं नव्हतं. हो, पण काही टेन्शन घेऊ नका, मला सुद्धा मी तुम्हाला क्षमा मागतो म्हणले. काळजी करू नका, मोठी मुलगी जरी असं चुकीचं वागली असेल तर त्या मोठ्या मुलीचं नाव तुम्ही सोडून द्या म्हणले. काही काळजी करू नका, तुम्हाला माझी लहानी मुलगी मी देतो, तिचं नाव सिंगल फ्यूज. ती चालून घ्या. मग आमच्या वाट्याला सिंगल फ्यूज आली. तुमच्या गावात नसेल ते आमच्या गावाला आहे सिंगल फ्यूज. आहे का तुमच्या गावात? हा, मग सारखं जे विठाला तुकोबराय म्हणतात, तुका म्हणे उघडे आहे ही तर घात, इथं ही सुद्धा उघडा आहे आणि इथे घात सुद्धा उघडा आहे. ज्याला जे वाटतं त्यानं ते करा.
फक्त माझ्या मुद्द्याकडे लक्ष द्या. आता किती मुद्दे झाले आहे का? परोपकार कराल तर पाप होणार आहे, परोपकार कराल तर पुण्य होणार आहे, दुसऱ्यांचं वाईट कराल तर पाप होणार आहे, सत्यत्वानं वागाल तर धर्म होणार आहे, असत्यानं वागाल तर पाप खात्यामध्ये पडणार आहे, देवाचं स्मरण कराल तर सद्गती होणार आहे, न कराल तर अधोगती होणार आहे, संतांचा संग कराल, संतांचा संग कराल तर स्वर्गवास होणार आहे, लोकांना चुकीचा उपदेश कराल तर नरक होणार आहे. हे सगळं उघडं आहे. ज्याला जे वाटतं, जया जे उचित, ज्याला जे चांगलं वाटतं, उचित म्हणजे चांगलं वाटतं, त्यानं ते करा. फक्त एक लक्षात ठेवा, चांगलं कराल चांगलं होणार आहे, वाईट कराल वाईट, चांगलं कराल चांगलं होणार आहे, वाईट कराल वाईट, चांगलं कराल चांगलं होणार आहे, वाईट कराल वाईट. हां, माझं बोलणं तुम्हाला कळतंय. आता माझा पुढचा प्रश्न आहे, मग आम्हाला लोकांचं चांगलं करून आमच्या खात्यामध्ये पुण्य जमा करायचं आहे का लोकांचं वाईट करून पाप जमा करायचं आहे? कसं काय ठेवायला? हां, चांगलं करून पुण्य जमा करायचं आहे, वाईट करून पाप जमा करायचं नाही. आणि एक वाक्य बोलू का मी जवळ का नाही? ऐका बरं. ज्याच्या आयुष्यामध्ये लोकांचं चांगलं करून पुण्य जमा आहे त्यानं एखाद्या वेळेस नाही थोडीशी वारी केली तरी धकते, त्यानं नाही देवदेव केला तरी धकतो. कधी? आयुष्यात ज्याच्या पुण्य आहे. आता पुढचं वाक्य अंडरलाईन करा. ज्यानं लई लोकांचं वाईट केलेलं आहे, लई लोकांना त्रास दिलेला आहे, लई लोकांच्या मुडक्या मोडलेल्या आहे, आणि त्यानं आता कितीही वाऱ्या केल्या आणि कितीही देवदेव केल्या आणि कितीही माळा जप केल्या तरी तो परमार्थ फायद्याचा नाही. परमार्थ अजिबात फायद्याचा नाही, अजिबात फायद्याचा नाही. तुम्हाला तुमच्या गावात बँक आहे का? बँक नाही. मी तुम्हाला पुरावा देतो त्याच्याकरता. एक उदाहरण सांगतो. बँक, तुम्हाला बँक कुठली आहे? पाठवत्याची बँक. ठीक आहे. एक व्यक्ती बँकेत गेला. कुठे गेला? तुम्ही बोलत चालू लवकर, असं पोस्ट आपलं पुढचं जाईल. तुम्ही असं घाबरू नका. माझ्या दाढीकडे पोहोच नका तुम्ही, काय करीत नाही. हां, तुम्ही लई सिरियस झाले ना, असं माझ्याकडे एकदम सिरियस आणि पूर्ण असं सिरियस होऊच नका. अगदी मोकळं बोलत चला. फक्त एक व्यक्ती बँकेत गेला. कुठे गेला? हां, थोडं हॅम्पिंग कमी करतात बाकी आवाज एकदम क्लिअर आहे. बँकेत गेला. त्याला 1 लाख रुपये काढायचे होते. किती लाख रुपये? 1 लाख रुपये. बोलत चला. किती लाख रुपये? 1 लाख रुपये. 1 लाख रुपये काढण्याकरता त्याने चेक भरला. काय भरला? चेक भरला. तो चेक बँकेच्या मॅनेजरच्या टेबलवरती गेला. कशा करता? सही करण्याकरता. बरोबर आहे. सही करण्याकरता मॅनेजर साहेबांनी पेन काढला. चेक किती रुपयाचा आहे? 1 लाखाचा. असं मॅनेजरनी पेन काढला. चेकवरती सही करणार तेवढ्यामध्ये मॅनेजरचं लक्ष गेलं त्या नावाकडे. चेकवरती नाव असतं ना, नावाकडे लक्ष गेलं. काका नाव वाचलं तर हे नाव थोडं ओळखीचं वाटतंय. म्हणले अरे नाव तर ओळखीचं वाटतंय. कुणाचं चेक आहे? कुणाचं चेक आहे? हे नाव कुणाचं आहे? तर लक्षात आलं, अरे बाप रे, 2 वर्षापासून शेतीच्या बांधावरून ज्याच्यासोबत माझा कोर्टामध्ये भांडणं चाललेत त्याचा हा चेक आहे. म्हणले म्हणजे कोणाचा आहे? कट्टर दुश्मनाचा किंवा विरोधकाचा आहे. कट्टर विरोधकाचा आहे. म्हणले आज माझ्या तावडी सापडला, याचे पैसे मी आज बोला देतच नाही. पण याच्या खात्यामध्ये पैसे किती पाहिले पाहिजे. म्हणले याच्या खात्यात पैसे किती पाहू ना, काय अडचण आहे. चेक किती रुपयाचा आहे? किती रुपयाचा आहे? 1 लाखाचा. मॅनेजरनी ते अकाउंट नंबर होतं तिथे दाबला. त्या ठिकाणी लॅपटॉपमध्ये अकाउंट नंबर दाबला, कॅम्प्युटरमध्ये, आणि अकाउंट ओपन झालं. तरुण मंडळी, अकाउंट ओपन झालं तर अकाउंटमध्ये 11 लाख रुपये रक्कम शिल्लक आहे. किती? बोला किती? 11 लाख. आणि चेक किती रुपयाचा आहे? 1 लाखाचा. आता मला प्रामाणिकपणे सांगा, मॅनेजर त्याला पैसे देईल का नाही? हा, थोडं भांडणे आहे दोघांची, तरी देईल. बरोबर आहे, द्यावंच लागेल. उत्तर काय? द्यावंच लागेल. बरोबर आहे. त्याच बँकेत एका तासाने दुसरा व्यक्ती गेला. त्याला 1 लाख रुपये काढायचे होते. त्यानं चेक भरला. तो चेक टेबलवर गेला. मॅनेजरने परत पेन काढला. चेकवर सही करणार, पण ती सुद्धा नाव त्याला ओळखीचं वाटलं. त्याला सवय होती नाव वाचायची. त्यानं नाव वाचलं, ओळखीचं वाटलं. किती ओळखीचं वाटलं? 5वी पासून 10वी पर्यंत ज्या मित्रासोबत मी एका सायकलवर शाळेत गेलो, एका ताटामध्ये भात खाल्ला, एका दप्तरमध्ये पुस्तकं नेली, एकाच वेळेला दोघांनी प्लॅनिंग करून दप्तर बाहेर फेकून शाळेतून, हां तुम्ही नसेल केलं ते आम्ही केले पैठणला असताना. हां, एवढे घनिष्ठ दोघांची जी मैत्री होती ना, त्या मित्रानं ज्याच्यासोबत 5 वर्षाचा काळ गेला, तो मित्र आज बँकेत आलाय. वॉचमॅन लावा दिला साहेबानं. वॉचमॅन हा साहेब, अरे म्हणले माझे मित्र बँकेत आलाय, त्यांना एक काम कर, बोलून घे कॅबिनमध्ये. वॉचमॅन पद गेले. साहेब, ओ साहेब, 1 लाख रुपये चेक कोणी भरला? म्हणे आता. म्हणे मी भरला. म्हणे एक काम करा, आमच्या साहेबांनी तुम्हाला कॅबिनमध्ये बोलावलं, तुम्ही त्यांच्याकडे या. मित्र मध्ये आला. पाहतो तर काय, 5वी पासून ते 10वी पर्यंत ज्या मित्रासोबत शाळेत शिकलो ना, तो मित्र बँकेचा मॅनेजर म्हणून बसलेला आहे. आनंद वाटला. दोघांच्या संवेदना, जुन्या आठवणीला उजाळा मिळाला. मॅनेजरचं त्या ठिकाणी सगळं झालं. चहा, कॉफी, नाश्ता, तुम्हाला जे पकडायचं ते पकडा, सगळं झालं. चेक किती रुपयाचा आहे?
1 लाखाचा. तुम्ही थोडंसं मोठ्या बोलत चला, मला आवाजाला थोडं कमी प्रॉब्लेम आहे. किती रुपये चेक आहे? 1 लाखाचा. असं हां, म्हणजे फेटा घातला म्हणून दुसरं काही नाही, कानाची पडदे चांगले आणखी. चेक किती रुपयाचा आहे? 1 लाखाचा आहे. मॅनेजरनी आपल्या मित्राच्या चेकवर सही करण्याकरता पेन काढला, मित्राचा अकाउंट चेक करावं आणि मित्राच्या चेकवर सही करून मित्राला त्या ठिकाणी पैसे द्यावे, एवढी प्रोसेस बाकी आहे. आता मित्राचं अकाउंट ओपन झालं तर मित्राच्या अकाउंटमध्ये फक्त 827 रुपये शिल्लक आहे. किती? आणि चेक किती रुपयाचा आहे? लाख रुपयाचा आहे. आता मला तुम्ही परत सांगा, परत बोला सगळे माणसं, मॅनेजर त्याला पैसे देईल का नाही? अजिबात आहे. मित्रांजवळचा का बरं देणार नाही हो? खात्यामध्ये वा अकाउंटलाच नाही, खात्यामध्ये शिल्लकच नाही, खात्यामध्ये शिल्लकच नाही. जवळाला कर, एक वाक्य माझं अंडरलाईन करा. आमचं सुद्धा हे खातंच आहे, आमचं सुद्धा हे खातंच आहे. आणि जर या खात्यात लोकांचं चांगलं करून आम्ही जर पुण्य जमा केलेलं नसेल आणि आता मात्र देवाच्या नावाने लई माळी, लई गंधन, लई टपुरा माळी घालून पंढरपूरच्या वाऱ्या करतो आम्ही, पण जर आम्ही लोकांचं वाईट केलं असेल आणि आता मात्र कितीही परमार्थ करत असूया, पण जर आमच्याकडून लोकांचं वाईट घडलं असेल ना, तर मला वाटतं आम्हाला सुद्धा देव देणार नाही. कशाला देईल? काय गरज पडली त्याला? दुसरा मुद्दा आहे का, आमच्या खात्यात जर लोकांचं चांगलं करून पुण्य जमा असेल तर तुम्ही नाही मंदिरात गेला तरी चालेल. पुढं वाक्य करतो, मंदिरात जाऊ नका, सोडून द्या. तुम्ही देवासमोर जाऊन देवाला भांडलात तरी चालेल. नुसतं भांडू नका, काय मजा भांडण्यात. तुम्ही देवाला शिव्या दिल्या तरीही चालेल, पण कधी माहितीये ना, जेव्हा आमचं मन सांगेल उभ्या आयुष्यामध्ये मी कोणाचं वाईट केलं नाही, तुम्हाला महाराज तुमच्या काही गोळ्या बिळ्या तुम्हाला काही चालू आहे का? तुम्ही खुशाल सांगता देवाला भांडण, देवाला शिवाय त्या काही पटतंय तुम्हाला? प्रत्येक कीर्तनकार येतो तो म्हणतो भजन करा, देवाच्या नावाने माळी जप करा. तुम्ही थोडं उलटं बोलताय, देवाला शिवाय द्या, हे काय पटलं नाही आम्हाला. मी प्रामाणिकपणे सांगू, याला सुद्धा माझ्याकडे पुरावाच आहे. आमच्या संतांनी देवाला शिव्या दिलेल्या आहेत. हे अरे विठ्या, हे मुळ माईच्या कारत्या, तुझी रांडरणकी झाली. काय शब्द आहे? तुम्ही शब्द ऐकले का? तुझी एखादी म्हणा बरं सकाळी, एवढंच म्हणा, बाकी डोकं लावू नका, फक्त एवढंच. काय होईल? हरी कमी भांडणं लागतील ना, सोपे कधी. तुझे गेले मडे तुला पाहुनी काळ रडे, तुझी रांडरणकी झाली. या संतांनी देवाला भांडण्याच्या कुठल्या सीमा सोडल्या नाही महाराज. हे धुंद झाला तुझा दरबार, धुंद झाला तुझा दरबार, धुंद झाला तुझा दरबार. चोरट्याचा बहुमान वाढविला, कीर्तिवानाचा अपमान केला. हे भांडण आहे. संतांनी देवासोबत भांडणही केली आणि संतांनी देवाला शिवाई दिल्या. मला वाटतं आम्ही सुद्धा देवासोबत भांडणही करू शकतो आणि देवाला शिव्याही देऊ शकतो, पण कधी? जेव्हा आमच्या खात्यामध्ये लोकांचं चांगलं करून पुण्यरूपी बॅलेन्स आम्ही साठवला पाहिजे. जेव्हा आमचं मन सांगत असेल उभ्या आयुष्यामध्ये कुणाचं वाईट मी केलं नाही. मला वाटतं जगाच्या पाठीवर आमचं कधी पुण्य वाढेल? ज्या दिवशी जगामध्ये आम्हाला सगळीकडे देवत्व दिसेल. ममई वंशो जीवलोके जीवभूत सनातन हा मनशिष्ट आणि इंद्रिया आणि प्रकृतीस्थानी करशती. प्रत्येकामध्ये देवत्व आहे आणि ते देवत्व प्रत्येका ज्या दिवशी आम्हाला दिसेल ना, सोडव म्हणले महाराज, जगात देवत्व दिसायचं फार लांबची गोष्ट आहे, फार लांबची गोष्ट आहे. आम्हाला इथं माणसामध्ये माणूस दिसायला तयार नाही, म्हणून तर सक्का भाऊ सक्क्या भावावर हातभर जमिनी करता. जवाले कर कुराडीनं मार करतोय, हातभर जमिनी करता. दोघं जुळे असताना एका आईच्या छोट्याशा गर्भामध्ये दोघांनाही जागा मिळते.
मला वाटतं त्याच आईच्या गर्भामध्ये 2 लेकरांना सारखी जागा मिळते, छोट्याशा उदरामध्ये दोघं मावतात, जन्माला आल्यानंतर मोठी झाल्यानंतर हातभर जमिनी करता, एकमेकांचं रक्त व्हायला सुद्धा मागे पुढे पाहत नाही. ही माणुसकी संपली म्हणणे तुम्ही कुठं सांगता जगात देव पहा देव पहा. संपलंय महाराज जगामध्ये, शिल्लक राहिली नाही माणुसकी. आम्हाला लहानपणापासून गुरुजींनी शिकवलंय खरा तो एकची धर्म जगाला प्रेम पावे, खरा तो एकची धर्म जगाला प्रेम पावे. जगी जे दीनधिपतित, जगी जे दीनपद दलित, दया जाऊनी उठवावे, जगाला प्रेम पावे. खरा तो एकची धर्म जगाला प्रेम पावे, प्रेम पावे, प्रेम पावे. खरा तो एकची धर्म जगाला प्रेम पावे. माणसाने माणसाशी माणसासम वागणे म्हणून शपण जरी साधे, माणसाने माणसाशी प्रेम भावनेने वागावं ही माणुसकी शिकवली आम्हाला. लहानपणापासून शिकवलं महाराज. लेकरं शाळेत जातात सगळे. मला वाटतं प्रत्येकात देवत्व पाहावं, प्रत्येकाला मदत करावी ही भावना आम्हाला शिकवली. मंदिरात फक्त देव नाही, हा देव फक्त मंदिरात पाहतो. आमची परमार्थाची व्याख्यामुळे तिथे चुकली जवळालेकर. आम्ही देव फक्त मंदिरात शोधला, देव फक्त मंदिरात आहे. तो फक्त मंदिरात आहे का? मला वाटतं सख्या बापाला आमच्या घरामध्ये आम्ही आईला नीट बोलत नाही, बापाला नीट बोलत नाही, सख्या भावाला नीट बोलायला तयार नाही, आणि मंदिरात येऊन आम्ही देवाला त्या ठिकाणी मंदिरात देऊ शकतो. आमच्या घरातल्या आईबापात देव कधी दिसणार आहे आम्हाला? जोपर्यंत घरातल्या आईबापात आम्ही देव पाहत नाही, मंदिरात देऊ शकतो. शेजारासोबत आमचे वैरत्व आहे, शेजारासोबत आमचा वाद चालू आहे, शेजारच्याला आम्हाला नीट बोलता येत नाही. 2-2 वर्षांनी शेजारचं तोंड पाहत नाही मी शेजारच्याचं. सख्या भावाला आम्ही म्हणतो तुझं मरेल पण तुझं तोंड पाहणार नाही. सख्या भावाला ज्या रक्ताचा आणि आमचा संबंध आहे, माणुसकी जगामध्ये संपत चालली महाराज. इथे मुळात व्याख्या आमची चुकली. आम्ही देव फक्त मंदिरात शोधला. देव फक्त मंदिरात नाहीये. आम्हाला विठ्ठल जळी स्थळी भरला, रीता ठाव नाही उरला, आजिम्या दृष्टीने पाहिला. देव आहे, देव आहे, देव इंस्टाग्रामवर मागे मी क्लिप टाकली होती बघा. देव फक्त मंदिरात नाही. त्या गीतकाराने भावना काय गोड टिपल्या हो. तो परमात्मा कुठे नाही. तान्या बाळाच्या हासऱ्या डोळ्यात जो नाचे रंगून संतांच्या मेळ्यात जो, तुझ्या माझ्यात भेटल साऱ्यात जो, शोध नाही कुठे या पसाऱ्यात जो. रोज वृंदावनी होळी जो घागरी, तोच नाथा घरी वाहतो कावरी. कुंतलाला कधी मदिरी राऊळी, पाप झाला कधी झाला माऊली. भाव भोळा जिथे धावला तो तिथे, भाव नाही तिथे सांग. बग उघडोनी दार तरंगातला देव घावला का. उघडोनी दार तरंगातला देव
ओधंबतो नाचवे विसरो ज्ञान भाषा होरी होये काठी कधी आदळाचा करी घेऊन लाटये जो किनाऱ्यावरी कोण सारा जगाताई तो सावरी राहतो जोमणी या जनी जीवनी राहतो जोमणी या जनी जीवनी एका पाजाणी तो सांग बाबल गाव गौ करोडी तर परमात्मा प्रत्येक कणा शोधता आला पाहिजे. ताण्या बाळाच्या हसऱ्या डोळ्यात तो जो नाचे रंगून, आणि ज्या दिवशी आम्हाला प्रत्येका देवत्व दिसेल ना, दुसऱ्याचं वाईट झालं पाहिजे वृत्ती आमच्या अंतकणात येणारच नाही कधी. एखाद्यानं मला एक चिमटा घेतल्यानंतर जशा वेदना होतात, मलाही संवेदना आहेत, तशा समोरच्या व्यक्तीलाही संवेदना असणार आहे. ही वृत्ती मला वाटतं ज्यावेळेस एका व्यक्तीच्या अंतकणात येईल ना, दुसऱ्यांना त्रास देण्याची भावना कधी माणसाच्या अंतकणात येणार नाही. पण आज होतंय का माहिती आहे का, सगळाच भात आपल्या ताटावर पाहिजे. जग गेलं, मातीत गेलं तरी चालेल, पण आपला सगळा भात आपल्या ताटावर, आपला सगळा भात आपल्या पत्रावर, ही व्याख्या समाजाची बनली. समाज स्वार्थी झाला, समाजाला जगाचं काही गेलं नाही. संतांनी जगाच्या पाठीवर सगळ्या देवत्व शोधलं, जगाचा विचार केला. एवढा त्रास या संतांना विश्वानं दिला. मला वाटतं ज्या लोकांनी ज्ञानोबरांच्या जोईतलं पीठ खाली टाकावं, नुसतं खाली टाकलं जवळालं कर, त्या पीठामध्ये माती मिसळून पायानं त्या ठिकाणी मातीमध्ये ते पीठ मिसळावं. का तर हाच ज्ञाना आपण गेल्यानंतर परत वरचं पीठ उचलेल आणि ती पीठ घरी घेऊन जाईल. म्हणून हाच समाज ज्ञानोबरांचे मातीमध्ये पीठ मिसळणारा. एवढा त्रास देऊन सुद्धा ज्ञानोबराय शब्द टिपता, जे काळांची व्यंकटी सांडू. मला वाटतं हा परोपकार साधूंच्या आयुष्यातला आहे. संत एकनाथ महाराज ज्या काळामध्ये बहुजनांना स्पर्श जरी केला, तेव्हा जो ब्राह्मण समाज वाईट टाकत होता, त्याच काळामध्ये एका बहुजनाचं तळपत असलेलं वाळवंटातलं लेकरू कडेवरती उचलून घ्यावं, हा संतांचा परोपकारच आहे. संतांनी जगाला परोपकार शिकवला, स्वार्थ नाही शिकवला. स्वार्थाच्या पलीकडे जाऊन आम्हाला वृत्ती संतांनी शिकवली. आज समाज बदलला, समाजाच्या व्याख्या बदलल्या. सगळं पाहिजे तर मलाच पाहिजे. आता माझ्यासमोर लेकरं बसले. हे बाळांनो, तुम्ही सगळे गावचीच आहेत ना? शाळेत जात आहे का? बोला, जाता की नाही सांगा. जात आहे ना? मला तुम्ही प्रामाणिकपणे सांगा. तुम्ही माझ्याकडे बघा. अरे टेन्शन नको, मी काय अवघड विचारित नाही तुला. ब्रह्म सत्य जगत मिथ्या जीव ब्रह्म आहे म्हणा, आपण असं काही म्हणत नाही मी. तू टेन्शन घेऊ नको, माझ्याकडे बघ. बघतं मला तुम्ही प्रामाणिकपणे सांगा बाळांनो. समजा तुम्ही शाळेत जातात पण सगळे, सोपं विचारतो, अवघड काहीच नाही. शाळेतलं सोडून चला, शाळेतलं मायनस करू आपण. समजा तुमच्या शेजारच्या माणसाने एखादी गाडी घेतली, तुम्हाला काय वाटतं? तुम्हाला काहीच वाटत नाही का? समजा बोला ना, घाबरू ना. कोणाला घाबरायचं? कोणाला घाबरायचं नाही, फक्त तुम्ही आणि अरे बरं चला, ठीक आहे ते बोलतील आता. तुम्ही फक्त थोडंसं बाळांनो, यांना घाबरायचं नाही. समजा आपल्या शेजारच्या माणसाने एक गाडी घेतली. आपल्या किती गाड्या वाटतात रे? कोण म्हणलं? 2. बरोबर आहे. तू म्हणला का? बरोबर आहे. बरोबर आहे, उत्तर बरोबर आहे. बरं तुम्हीच बोला, जाऊ द्या, मोठ्या आवाज बोला फक्त. तरुण मंडळी, तुम्हाला सोपा प्रश्न हे तुम्हीच सांगा. जाऊ द्या, हे काही बोलत नाही मला. तरुण मंडळी, तुम्ही जे पाठीमाग बसलेत, तुम्हाला खरं मला पुढं बोलवायचं होतं, पण तुमच्या गावातलं कंडिशन मला माहीत नाही. मला विनाकारण येतात नाही येतात मला माहीत नव्हतं, म्हणून तुम्हाला बसवलं मी. प्रामाणिकपणे सांगा मला, शेजारच्या एखाद्या आपल्या विरोधक माणसाने एखादी गाडी घेतली, आपल्याला काय वाटतं? किती गाड्या घ्याव्या जिद्दीवर? बोला लवकर बोला ना, आम्हाला आवाज येत नाही इथपर्यंत. समजा शेजारच्या माणसाने एक गाडी घेतली, आपल्या किती गाड्या वाटतात? नाही, तुम्ही बोटं खुणवता 2, बरोबर आहे, पण आवाज येऊ द्या ना मला. उत्तर बरोबर आहे, उत्तर परफेक्ट. टेन्शन घेऊ नका, फक्त मोठ्याने सांगा. आपल्या शेजारच्या माणसाने एक गाडी घेतली, आपल्या किती गाड्या वाटतात? वा, बरोबर आहे. आता फक्त मला एका आवाजात उत्तर पाहिजे तुमचं सगळ्यांचं. उत्तर बरोबर आहे. आपल्या शेजारच्या माणसाने एक गाडी घेतली, आपल्या किती गाड्या वाटतात? 2. आपल्या शेजारच्या माणसाने एखादी एकर शेती घेतली, आपल्या किती वाटती? 3. अरे पुढची काय मला वाटतं. बर 3 का? बरं ठीक आहे. आपल्या शेजारच्या माणसाने एखादी गाडी घेतली, आपल्या किती गाड्या आवडतात? 2. आपल्या शेजारच्या माणसाने एखादी एकर शेती घेतली, आपल्या किती आवडती? 3. आपल्या शेजारच्या एखाद्या माणसाने एखादी गाय घेतली, आपल्या किती आवडतात? आपल्या शेजारचे एखादं मेलं, 3. कुठे तो मधला फरक कुठे? खरे 3. महाराज लोक लय गावचं पाणी पिते भाऊ.
नाही म्हणजे मला प्रामाणिकपणे सांगायचं आहे, लेकराचं अंतकरण आहे. शेवटी लेकराने सांगितलं, महाराज जर शेजारच्या माणसाने एखादी गाडी घेतली तर आपल्याला काय वाटतं, साहजिक सगळ्यांनाच आम्ही 2 घ्याव्या. पण आता माझी भूमिका आहे का बरं का, विनोद सोडून द्या, ते लेकराचं उत्तर बरोबर आहे. उरतात त्यांचं जसं मत आहे तसं माझंही मत आहे. एक स्वार्थ वृत्तीने आपण बघतो जगाकडे. जसं ते लेकरू म्हणलं की 3 मला एकर घ्यावडते, तसं मी म्हणे मला सुद्धा 2-3 एकर घ्यावडते. काय अडचण आहे, वृत्तीच माणसं स्वार्थी बनली ना. जगाचं भलं झाल्यानंतर त्याच्यापेक्षा डबल मिळावं ही वृत्ती माणसाची आहे. माझं वाक्य अंडरलाईन करा. जगाचं भलं झाल्यानंतर माझं डबल भलं झालं पाहिजे, पण जगाचं नुकसान झाल्यानंतर माझं नुकसान होता कामा नये. याला म्हणतात स्वार्थी वृत्ती. आणि मला वाटतं ही स्वार्थी वृत्ती साधूंनी त्यागलेली आहे. साधूंनी स्वतः दुःख भोगलं पण जगाचं कल्याण केलं. मला वाटतं जगाच्या स्वार्थी वृत्ती त्यागली. हे तो कळवळा संतांकडे कळवळा होता. संतांनी जगाचं कल्याण व्हावं ही वृत्ती स्वीकारली. मला वाटतं जगाच्या पाठीवर केले उपकार सांगू काय, बापण करी ऐसी माय. आमच्यावर जेवढे उपकार आमच्या आई वडिलांनी केले नाही तेवढे उपकार आमच्यावरती साधूंचे आहेत. आम्ही काशीगिरी बाबांच्या सानिध्यातली माणसं आहोत. साधूंसारखे उपकार आमच्यावर कोणीच केले नाही. साधू किती उपकार करतात हो. साधूंनी जगामध्ये स्वतःचं पद आम्हाला देऊन टाकावं. आपणा सारिके करीती तत्काळ. जगामध्ये कोण कोणाला पद देतो. समजा एखाद्या माणसाने मला माझ्या खिशामध्ये 100 रुपये आणि एखादा मला भेटला, महाराज थोडंसं द्या मला दान, मी काय करीन 100च्या 100 गाडी त्याला देऊन टाकील का. नाही, 100 मध्ये तर हाच काढील. संतांनी प्रमाण लिहिलं, भिकेसाठी कोण राज्य देतो, भिकेसाठी राज्य कोण देतो. शिवाजी बाबा, जगामध्ये कोणी भीक मागितली म्हणजे राज्य देणार आहे नाही, कोणीच देत नाही महाराज. पण संत आपल्याकडे देतात फक्त माहेरात साड्या, आहेरात साड्या. तुम्ही देता का. ही साडी इकडं तिकडून तुमच्या गावात नसेल, आमच्या गावाकडे सांगतोय मी. तुमच्या गावात कशाला बोबाडा करू मी रिकाम. साडीचं कंडिशन आवडीचे महाराज. हे माझ्या घरात घडलं मागे. हा ना, माझ्या घरात घडलं होतं. विठ्ठल महाराजला माहिती प्रसंग तो. बाप्पा आप्पासाहेब महाराज ज्यावेळेस मी माझं लग्न झालं आणि माझ्या लग्न झाल्यानंतर 4 दिवसांनी माझ्या मंडळीला आणण्याकरता मी गेलो होतो. गाडी काढली. आता आमची चुलत बहीण माझ्या घरी होती. ती नेमकं लग्न झाल्यानंतर थांबली होती. ती म्हणे, दादा चुलत बहीण, मला सख्खी बहीण पण चुलत बहीण आमच्या सख्यासारखीच आहे. ती म्हणे, दादा गाडी चालली. मग मी येते म्हणे मामा मामीकडे भेटण्याकरता. काही बोलणं झालं, लग्नामध्ये धावपळ झाली. म्हणलं चल गाडी रिकामी चालली, चल. आमची बहीण माझ्यासोबत गाडीत बसून आली. ती गाडीत बसून आम्ही तिकडे गेलो. आमच्या मंडळीचं सगळं आम्ही जेवण वगैरे झालं आणि वापस परतीचा प्रवास आमचा सुरू झाला. आता आपल्याकडे म्हणत येत आहे, कोणी जर पाहुणे आपल्याकडे एखादी महिला आली तर आपण काय करतो, साडी नेसवतो, बरोबर आहे. तर मग आता आमच्या मामीला वाटलं, म्हणजे मामाचीच मुलगी माझी, आमच्या मामीला वाटलं कुठं सख्खी बहीण आहे, चुलत बहीण आहे. तर आमच्या मामीनं आमच्या बहिणीला साडी घातली, पण ती थोडी आप्रेमिरेची होती. इकडे आप्रेमिरच म्हणते का. हा मग सारखंच आहे. मला वाटलं काही बदललं काय, कोण काही फरक आला. आप्रेमिरच म्हणते इकडे. ती साडी आप्रेमिरेची होती. आता आप्रेमिरेची साडी घातली तर ते माझ्या बहिणीने घालून घेतली. काय बोलणार बिचारी. ती आली घातली साडी विठ्ठल. मग आम्ही इकडे आलो. बरं इकडे आल्यानंतर आमच्या आईनं आम्हाला ते ओवण्याकरता ती भाकर वगैरे ताट वगैरे सगळं आणलं, दिवा वगैरे ओवतात ना. पण आमच्या आईची नजर, म्हणजे आमच्या आईची म्हणण्यापेक्षा सगळ्याच महिला मंडळाची नजर लई तीक्ष्ण असते महाराज. आमच्या आईनं पाहिल्या बरोबर आमच्या आईनं माझ्याकडे नजर काढून टाकली, आमच्या मंडळीकडे नजर काढली. पहिली नजर कुठं. वा क्या हुशार माणसं आहे. कुठं नजर गेली काका, पहिले कुठं नजर गेली, साडीवर. आता त्यांना त्यांची गंमत अशी असते, त्यांना साडीला हात न लावता तरी सुद्धा समजते साडी किती क्वालिटीची आहे. साडी जास्त मिऱ्याची आहे का आपल्या मिऱ्याची, म्हणजे हलक्यानी. आमच्या याला कळून चुकलं, साडी हलकी. म्हणे ताईडे साडी, मामीने घातली. म्हणे दुकानातून आणली का, घरातून, कपड्यातून काढली म्हणे. असं म्हणे, एक काम कर, ती साडीची घडी घाल, माय कधी म्हणे. आता मला तेव्हा काहीच कळलं नाही.
बरं का काका मला तेव्हा आता मी नवीन लग्न झालं माझं मला काय करणार आहे प्रपंच जाणू मला कुठे एवढा आता आमच्या बहिणीने ती साडी दिली घडी घातली आमच्याने एक सुई पाहिली एक दोरा पाहिला काय वा माय मला वाटलं इकडे नाही करणार ते पण लईच हुशार मंडळी जवळला जवळला तालुका कोणता पाठवत आहे का तुम्हाला पाठवतो माय हां तेच केलं बरोबर बरोबर परफेक्ट साडी घडी घालून बरोबर पन्नीत कपाटात डोक्यात खटकाच हलकी साडी घातली लेकील हलकी साडी घातली माझ्या लेकील हलकी साडी घालते काय म्हणे बघते म्हणे तुझ्याकडे 4 महिने उलटले 4 महिने पण डोक्यात खटका चालूच ना 4.5 महिन्यानंतर आमच्या घरी आमच्या गावामध्ये चुलत्याच्या घरी घरभरणीचा कार्यक्रम होता महाराज घरभरणी तुमच्या काय म्हणतात घरभरणीच म्हणतात ना हां घरभरणीचा वास्तुशांतीचा कार्यक्रम होता मग तिकडे आमच्या चुलत्याने गावात म्हणजे आमच्या मामाला मामीला दोघांना निमंत्रण दिलं मग आमचे मामा मामी 2 जण आले आमच्या लगेच डोक्यात ट्यूब पेटली साडीची आमच्या चुलतीकडे गेली म्हणे बाकीच्या पाहुण्याला कोणत्या साड्या घाल पण तिला मीच साडी घालणार आहे म्हणे आता मला काय म्हणायचं काही गरज आहे का तुला नाही साडी आवडली तिकडे फेकून ती जाळून टाकणे तर पोचऱ्यात टाकून ती काही गरज पडली काय गरज आहे भांडणं काय रिकामे पण आमच्या आईनं केलीच बो हिंमत आमच्या आईनं आमच्या मामीला बरोबर ते आहेर पाणी झालं तीच साडी काढली तीच साडी मामीला दिली घालून आता मामीलाही कळलं ना ते मामी पण हुशाराच ती काही येडी थोडी आहे आता बायकोनं अंदाज लागतो ना आम्हाला आता बायको असं थोडं अंदाज लावतो आपण तसं काय तरी बायको हुशार तर मग बायकोची आई सुद्धा हुशारच असणार बा असं ती पण गेली म्हणून ती म्हणे माझी साडी मला परत करता काय मी पण लय पुढची म्हणे तिनं ती साडी जपून ठेवली बरं का जवळाला हां जपून ठेवली तिनं साडी ती नंतर मग मला मुलगा झाला हा तेच तुमच्या डोक्यात झालं तेच काका मुलगा झाला हा म्हणजे वर्षभरानं 1.5 वर्षानं मला मुलगा झाला आणि मग मुलगा झाल्यानंतर मग आमची आई आमच्या चुलत्या आमच्या काकेच्या 7-8 बाया गाडी करून क्रुझर करून गेल्या गाडीत बसून तिकडं कशाला पोरगं पाहिला हां असं पोरगं पाहिला बरोबर आहे आमच्या चुलत्याला काक्याला चांगल्या साड्या भेटल्या पण आमच्या आईला असं तीच भेटली किशोर महाराज तुमचं झालंय का नाही मग तुम्हाला माहिती आहे जाणून आणि तुमचं नसं झालं तुम्ही दोघं आमच्या पार्टीचे नाही आप्पासाहेब महाराज खरं म्हणजे ती साडी सध्या आमच्या घरी आहे आता बघू पुढचा कार्यक्रम वापस जावं लागणार मामील ती मामी एवढं सोपं आहे का ते माय जगामध्ये कोण कोणाला काय देते माना साधूंचे शब्द आहे हो साधूने सांगितलं रे एखाद्यानं माणसानं जर भीक मागितली काय माणूस सगळं राज्य देऊन टाकतो का भिकेसाठी कोण राज्य देतो एखाद्या व्यक्तीनं भीक मागितली म्हणजे समोरचा माणूस कधी राज्य देत नाही पण जगाच्या पाठीवर मला वाटतं साधूचं जीवन फक्त एवढं आहे स्वतःचं पदही दिलं सामान्य पुरणपोळी खाण्याकरता आलेला गावबा जो पैठणचा इतिहास आहे सामान्य पुरणपोळी खाण्याकरता आला सकाळी उठावं पुरणपोळी खावी संध्याकाळी दुपारी झोपावं संध्याकाळी उठून परत पुरणपोळी खावी ज्याला अ आ इ उ ऊ ए ऐ ओ औ काहीच वाचता येत नाही 1 2 3 काहीच कळत नाही त्या अशा अनपढ गावबाला सुद्धा ज्यावेळेस संत एकनाथ बाबांनी जलसमाधी घेतली ना आमच्या पैठण तालुक्याचा इतिहास आहे त्यावेळेस जलसमाधी घेत असताना बाकीच्या लोकांनी विचारलं महाराज तुम्ही जलसमाधी घेताय अर्ध रामायण लिहायचं बाकी आहे ते रामायण लिहिणार कोण त्यावेळेस संत एकनाथ बाबांनी त्या गावाचा हात धरला आणि त्याला हसनावर बसवलं डोक्यावर हात ठेवला सांगितलं आजपासून उरलेलं रामायण माझा गावबा पूर्ण करेल याला म्हणतात स्वतःचं पद देणं आपणा सारिखे करीती जगाच्या पाठीवर संतांनी स्वार्थ त्यागला जगाला स्वार्थ नाही शिकवला जगाला परोपकार शिकवला येथे
साधू येतात आणि साधूंनी जगाला त्या ठिकाणी स्वार्थ त्यागण्याची भूमिका दिली, जगावर उपकार करण्याची संतांनी भावना टिकवली. साधू वर्णन करतात, बाबा रे, जर उपकार जगावर करत असेल, तू सुद्धा दुसऱ्याला मदत करण्याची भावना अंतकरणात येत असेल, तर जगाला मदत करण्यासाठी जगाला त्या ठिकाणी दुसऱ्यावर मदत करत असेल तर याच्यापेक्षा जगामध्ये दुसरं पुण्याचं काम असू शकत नाही. दुसऱ्यांना मदत करावी हे पुण्याचं काम आहे. दुसऱ्याचं वाईट झालं पाहिजे, दुसऱ्याचं नुकसान झालं पाहिजे, दुसऱ्यांना परपीडा झाली पाहिजे, जर हे वाटत असेल तर याच्यापेक्षा जगात मोठं पाप नाही. अभंगाच्या चाली म्हणणं सुद्धा. इथं एखाद्या माणसाने जर एक साल गायली मारा तर अंतर उगवतो, उठवणी तर बारा तिसऱ्या चालीत मिसळ सोपं नाही. ते सगळ्या गोष्टी त्याला साधना लागते. आणि खरं म्हणजे संगीत ही साधना फार ज्येष्ठ आहे महाराज. आपल्या गावातच मला वाटतं संगीताची साधना करणं ही सगळी लेकरं आदरणीय महाराज घडवत आहेत. आपल्या गावाचंही काहीतरी भाग्य आहे. नाही तर सोपं नाही संप्रदायाची सगळी पुढची पिढी घडणं, संप्रदायाची साधना होणं. आमचे दयानंद बाबांचं वाक्य आहे, ते म्हणतात संगीत ही साधना फार प्रगल्भतेची आहे. संगीत ही हृदयाची भाषा आहे. संगीत हे वेदांताचं गुज आहे. संगीत हे परमात्म्यानं जीवाला दिलेलं आलिंगन आहे. आणि संगीता वाचून जीवन म्हणजे वृक्ष वावडतला प्रवास. विठाला विठाला आपण सगळी भाग्यवान माणसं आहोत की आपल्या गावामध्ये संस्था आहे. आपल्या गावात ही संप्रदायाची सगळी लेकरं घडवत आहेत आणि मोठ्या संख्येने आहेत. अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये महाराजांचं त्या ठिकाणी प्रमाण महाराज म्हणतायत, परोपकार करणं, जगाला मदत करणं ही परोपकाराची व्याख्या जर होत असेल त्याच्यापेक्षा जगात मोठं पुण्य नाही. जगामध्ये जर दुसऱ्यांचं वाईट झालं पाहिजे, दुसऱ्यांना नुकसान झालं पाहिजे वाटत असेल याच्यापेक्षा जगात मोठं पाप नाही. सत्यत्वानं वागणं, प्रामाणिक वागणं हा धर्म ठरणार आहे. जगामध्ये आम्ही देवाचं स्मरण करत असूया तर आम्हाला त्या ठिकाणी सद्गती प्राप्त होणार आहे. जगात संप्रदायानं नामस्मरणाला किंमत दिली. नामस्मरण होत असेल तर जीवनाची सद्गती आहे. आम्ही टाळ वाजवणं म्हणजे साधना आहे का? आम्ही कीर्तन सांगणं म्हणजे साधना आहे का? तुम्ही कीर्तन ऐकता म्हणजे साधना आहे का? अजिबात नाही. मी कीर्तन करतो म्हणजे ही माझी साधना नाही. मी एकांतात बसून माझं देवाचं स्मरण, रामकृष्ण हरी किती वेळेस म्हणतोय, ओम नमः शिवाय किती वेळेस म्हणतोय, मला वाटतं जे अंतःकरणामध्ये ज्ञानेश्वरीचं सकाळी केलेलं पारायण ही साधना आहे. आम्ही एकांतामध्ये बसून, एका जागेवरती बसून जे चिंतन करतो त्या साधनेमध्ये मोडलं जातं. कीर्तन सांगणं म्हणजे कदाचित साधना होणार नाही, पण एका जागेवरती बसून. राष्ट्रसंत मोराबापूंचं वाक्य आहे, माणसानं भजनावर प्रेम करावा रे, तू मर जाना लेकिन भजन नाही छोडना. माणसानं भजनावर प्रेम केलं पाहिजे. लोक सहज बोलतात आप्पासाहेब महाराज, आमच्याकडे काय कमी आहे, आम्ही कशाला भजन करू, आमच्याकडे काय कमी, भजन करायचं काय संबंध आहे. मी एक वाक्य बोलेल प्रामाणिकपणे, जवळ कर. एखाद दिवशी आम्हाला फार नैराश्य तयार होत आहे.
असं वाटतं जीवनात जगण्यात मजा नाही, काही मजा नाही म्हणजे जगण्यात काय संसार आणि हे रोजच. पण असं ज्यावेळेस एका दिवशी नैराश्य येईल ना, प्रामाणिकपणे सांगतो घराचा दरवाजा बंद करा, एक आसन टाका, आसनावरती बसा प्रामाणिकपणे. सगळ्या जगाचा सगळा हिशोब विसरून जा. आजोबा विसरून जा, बाप विसरून जा, आई विसरून जा, लेकरं विसरून जा, पती विसरून जा, तुम्ही असेल तर पत्नी विसरून जा, सगळ्या जगाचा सगळा बाजार विसरून जा. फक्त 2 मिनिटाकरता दरवाजाची कडी लावून घ्या. 2 मिनिटाकरता ध्यानस्थ बसा, डोळे बंद करा आणि आपल्या अंतकरणातून त्या ईश्वराला आवाज द्या. जो आवडतोय ना, रामकृष्ण हरी म्हणा, विठ्ठल केशवा म्हणा, ओम नमः शिवाय म्हणा, श्री शिवाय नमस्तुभ्यं म्हणा, राधे कृष्ण म्हणा, हरी हरी म्हणा. तुम्हाला जो देव आवडतोय तो देवाचं नाव फक्त अंतकरणातून सगळं विसरून फक्त 2 मिनिटं करा. मी प्रामाणिकपणे बोलतो, तुम्ही 2 मिनिटं अंतकरणातून केलेली साधना तुम्हाला त्या दिवसाची 24 तासाची ऊर्जा प्रवाहित करेल. एवढी ताकद त्या 2 मिनिटाच्या स्मरणामध्ये. करून बघा, कधीतरी केली पाहिजे. लोक सहज म्हणतात आमच्याकडे काय कमी आहे, आमच्याकडे काय काय, माझ्याकडे 50 शक्कर आहे. मला इथं म्हणे महाराज माझ्याकडे काय काय, माझ्याकडे 50 शक्कर आहे. आता 50 शक्करचा भजनाचा काय संबंध? तसं जर संबंध लावायचा म्हणला, तुम्हाला मी नाव सांगतोय, रावण किती होते त्याच्याकडे? रावणाकडे शुद्ध कांचनाची 7 कोटी घरं. कशाची होती? बाकी लोखंडाची, दगडाची, मातीची, विटाची, गणिताच्या हिशोबात अजिबात सांगायची गरज नाही. शुद्ध कांचनाची 7 कोटी त्याच्याकडे होती. तो सुद्धा भजन करायचा महाराज भोले बाबांचं. आणि ज्यावेळेस तो भजन करायचा त्यावेळेस कैलास हदरायचा. काय गायले महाराज शिवतांडव रावणाने, काय भावना त्याच्या, ऐका 2 मिनिटांमध्ये. शिवतांडवाचे शब्द आहेत, शैल शुंग सम विशाल जटाजूट चंद्रभाल. तुम्ही सुद्धा शैल शुंग सम विशाल जटाजूट चंद्रभाल गीत रंग बाल झाला राजे लोचन चयलाला चंदन कोरबाला सिम सुरगुलाला कुम सिम सुरगुलाला परसाजे तनकी की धमाल सिकल रुगे प्रशासन जाल समार कुमार राजे हम ढमरू बाजे, हम ढमरू बाजे, हम ढमरू बाजे.
धरी धरंग बाल विमल काल राजे लोचन त्रय लाल लाल सुंदर की कोरबार तुम सिंधु गुलाल भक्ति बरसाते की कटी मात प्रसाद प्रसाद जान जान माल 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 राजे माल माल राज वेद साजी शंकर महाराज राज राज शंकर महाराज राज राज नागेंद्र हराय जय जय संस्काराय ताकद लावली कुणी काय रावणानं किती होत त्याच्याकडे 7 कोटी घरं सोन्याची तरी तो महादेवाचं भजन करीत होता आणि आमचं हिरड म्हणतो माझ्याकडे 50 शक्करी कुठे लावायची हिशोब लागत नाही मला भजनाचा आणि त्याचा काही संबंध नाही म्हणून आम्ही जर देवाचं स्मरण केलं तर ही साधना माणसाला तारते म्हणून माणसानं दिवसातून 2 मिनिटं होईना नाही आमच्याकडून वेगळा परमार्थ घडला तरी चालेल पण 2 मिनिटं आम्ही देवाचं स्मरण केलंच पाहिजे 2 मिनिटं केलेलं देवाचं भजन आम्हाला तारणार आहे कारण नामस्मरणासारखी ताकद जगात नाही म्हणून गती तेची मुखी नामाचे स्मरण नामाचं स्मरण माणसाला तारतं साधूने त्या स्मरणाला विशेष प्राधान्य दिलं आणि जर देवाचं नाव न घ्याल तर अधोगती ठरलेली आहे विठोबा रखुमाई बसले मंडळी सगळ्यांनी 2 हात वर घ्या आपलं चला झालंय कीर्तन माझं अगदी 5 मिनिटं संपवतोय आज जणू काय आपण या ठिकाणी काशीगिरी बाबांचा उत्सव करतोय अत्यंत वातावरणामध्ये 2 मिनिटं करतो फक्त भजन होऊ द्या सगळ्यांनी टाळी एका तालात वाजवा एका तालात हा एक 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 असं जोरात विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल विठ्ठल पण हा सप्ताह होत्याच्या अगोदर मला वाटतं एक राजा महाराष्ट्राच्या मातीमध्ये क्रांती करून गेला आदरणीय आमचे माऊली महाराज शिवचरित्र फार गोड सांगतात 2च फक्त वाक्यात बोलेल आज या मंडपामध्ये आम्ही बसलोय आमच्या डोक्यावरती फेटा शोभतोय तुमच्या डोक्यावर टोपी शोभतोय आमच्या कपाळाला गंध शोभतोय आमच्या भगिनींच्या कपाळावरती कुंकू शोभतोय तुमच्या डोक्यावरती पदर शोभतोय आमच्या मंदिरावर कळस शोभतोय ही उपकार जर कोणाचे असेल तर हे उपकार आहेत माझ्या छत्रपती शिवरायांचे तो राजा या महाराष्ट्राच्या मातीत झाला म्हणून आज आम्ही म्हणू शकतो की हे सगळं भगवा आहे नाहीतर आम्हाला हा सप्ताह करण्याकरता परमिशन घ्यावी लागली असती आम्हाला पाटोद्याला जावं लागलं असतं तालुका पाटोदा पाटोद्याला जाऊन आम्ही परमिशन घेतली असती हुजूर
हम थोड़ा कीर्तन करना चाहते हैं। मुझे आपल्याला म्हणाले से क्या होता है? अपन म्हणलो सो हुजूर ये हमारे भगवान का नाम चिंतन होता है, हमारे भगवान का नामस्मरण होता है। तभी ते म्हणाले से नहीं नहीं नहीं, अगर हमारे इलाके में ऐसा कुछ सुनने में आया तो फिर आपकी खैर नहीं, याद रखना। जवळाला असं झालं असतं, पण महाराष्ट्रामध्ये 16व्या शतकात क्रांती घडली म्हणून आज आम्हाला हा सप्ताह तेवढ्या थाटामाटामध्ये करता येतोय। प्रत्येक जण आज आमच्या देव देश धर्माच्या अस्मिता जपून ठेवण्याचं काम करतोय की उपकार कोणाचे आहेत तर ते राजांचे आहे, म्हणून आम्ही म्हणू शकतो की आज सगळं भगवं झालंय। कशामुळे? आला 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 छत्रपती शिवाजी महाराजांची देशाला जिजाऊचा शिवाजी जय, देशाला जिजाऊचा शिवाजी जी शक्ती आहे ती दुर्गा माता, जी तुळजा भवानी आहे, तिचा ही सागर चालू आहे 9 दिवसाचा। आपल्या गावामध्ये सुद्धा फार त्याला त्या ठिकाणी दैदिप्यमान शक्ती आपल्या गावामध्ये जीवित स्वरूप टाकताय। आम्ही म्हणू शकतो आई भवानी तुझ्या कृपेने आई कृपा करी माझ्यावरी कृपा करी जवळाला गावात या जवळाला गावात या पाठुदा तालुक्यात काय वाजत गाजत, काय वाजत गाजत माझ्या काशीगिरी बाबाचा हा सोहळा गाजत, काशीगिरी बाबाचा हा सोहळा गाजत, काशीगिरी बाबाचा सोहळा गाजत, काशीगिरी काशीगिरी बाबाचा हा सोहळा गाजत या जवळा गावात, या जवळाला गावात या पाटुदा तालुक्यात या बीड जिल्ह्यात काय वाजत गाजत, काय वाजत गाजत। राधे 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 घड्याळ पुढे देणं आपलं, बाकी काही अडचण नाही। घड्याळ बाकी 11च्या पुढे जास्त जायला नको, हे लोक परत तक्त करतील माझ्या नावाने। नाही नाही होतील ते मला माहिती आहे ना तुम्ही माणसं नाही पण मागची मस्तीमध्ये मारा लवकर आवरा 11 वाजल्याला। निश्चितच आपण या ठिकाणी अत्यंत गोड हा उत्सव करताय। आपल्या सर्व जवळाला गावाला धन्यवाद देतो। काशीगिरी बाबांवरती आपली जी निशांत श्रद्धा आहे ही श्रद्धाच खऱ्या अर्थानं आपल्याला पाठबळ देण्याचं काम करते आणि या पाठबळास आपण दरवर्षी एकत्र येत आहे। आदरणीय माऊली महाराजांच्या मार्गदर्शनाने म्हणा, आदरणीय आमची हरिभक्तीपरायण आमचे जीवलग मित्र आप्पासाहेब महाराजांच्या मार्गदर्शनाने म्हणा, आपण या संप्रदायाचं उभरतं नेतृत्व, संप्रदायामध्ये काम करणारी ही फार ज्येष्ठ मंडळी आहेत, एवढ्या लेकरांना घडवण्याचं काम करतात। या सगळ्या मंडळींच्या माध्यमातून आपण हे सगळं करत आलेलं आहात, करत आहे। आपल्या गावकऱ्यांचं निमंत्रण माझ्यापर्यंत मिळालं, गावकऱ्यांचा त्या ठिकाणी आदेश आला। खरं म्हणजे तुम्हाला माहिती नसेल, आज एक घटना मला सांगायची। आज कीर्तन कविराज महाराज झावरे आणि माझं नाव आहे संदीप महाराज खंडागळे।
आता तुम्ही माझं यूट्यूबला सर्च करा, काय अडचण नाही. इन्स्टाला बी सर्च करा, सगळे तरुण मागे बसलेले आहेत. त्यांना येण्याकरता आज अडचण झाली, मला आमच्या तिकडे जाण्याकरता अडचण झाली. कारण महाराष्ट्रामध्ये इतका पाऊस झाला, माणसाच्या काही गावाच्या बॉन्ड्या तुटल्या महाराज. माझं कीर्तन तो शेवगा तालुक्यात तिकडे सुसरी म्हणून गाव आहे, प्रचंड फुल तुटले, तिकडे जाण्याकरता सुद्धा जागा नाही. आणि आता मला वाटतं कविराज महाराजांचं कीर्तन कुठेतरी तिकडं विदर्भातच कुठेतरी आहे खाली, त्यांना इकडे येण्याकरता जागा नाही. ती म्हणे आमचा पुलाचा संघ तुटला, 8 घंटा वेटिंग लागली. महाराजांचा कॉल झाला आणि म्हणून आमचाही कॉल झाला, म्हणून मला इकडे येण्याकरता मुबलक होतं, त्यांना तिकडे जाण्याकरता मुबलक होतं. आम्ही असं ते कॉम्बिनेशन करून, काय अडचण नाही तुम्हाला? हां नाही मग असं तर काय अडचण नाही. तर मी कीर्तन केलं, आता काय करता, 2-3 रुपये वाढवून द्या फक्त मला, बाकी काय नाही. असं त्या काय अडचण नाही. सगळ्या समस्त विनोद सोडून द्या. या सगळ्या मंडळींच्या माध्यमातून तुमच्या सगळ्यांचा दर्शनाचा योग प्राप्त झाला. संदीप महाराज खंडागळे ऑफिशियल या नावाने माझं यूट्यूब चॅनल आहे, आम्ही आत्ताच ओपन केलं ते. तसं मी दादा शूट करू देत नाही, आता माझी जर टाकतो मी, पण हे आपलं चॅनल म्हटलं घरातलं, तर कोणाला तुम्हाला नाही म्हणता तुमचं चॅनल. तुम्ही म्हणजे आमची माणसं आहात, प्रेमाची माणसं, आणि तुम्ही महाराष्ट्रातले आमचे सगळे भावंड आहात. आपण सगळे भावंड आहोत. आपण संप्रदायाचं कार्य पुढे करण्याचा प्रयत्न करतो आहे. पण या ठिकाणी निश्चितच जवळाला गावामध्ये हा पहिल्यांदा येण्याचा योग आला. संप्रदायाला आपल्या गावाने हिरी दिली, यांना जपण्याचं काम करा, कारण ही माणसं परत परत भेटत नाही, अशी त्या ठिकाणी तुम्हाला भावना व्यक्त करतो. बोलताना जर एखादा शब्द माझा वाढीचा गेला असेल, आपल्या अंतकाला लागला असेल, तर आपली सगळ्यांची क्षमा व्यक्त करतो. बोलता बोलता एखादा शब्द जास्त झाला असेल तर माझे श्री गुरु हरिभक्तीपरायण भास्कर गिरीजी महाराज देवगड संस्थान पूज्य बाबांच्या चरणारविंदी सेवा समर्पित करतो. भगवान बाबांच्या चरणी सेवा समर्पित करतो. काशीगिरी बाबांच्या चरणी सेवा समर्पित करतो. बजरंग बलीच्या चरणी सेवा समर्पित करतो. माझ्या वाणीस विराम देतो. आपल्या सर्वांची रजा घेतो. शिवम भवतु. ओम शांती शांती. ज्ञानेश्वर जय जय जय